मागचे 2 भाग, 2 व्हिडिओ मी तुमच्यासोबत माय लाईफ स्टोरी शेअर करतीये. तर अजूनही ते 2 भाग बघितले नसतील आणि आजचं काहीतरी टायटल, थंबनेल बघून जर तुम्ही बघायला आला असाल, तर ते दोन्ही पण बघा. म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टींची लिंक नक्कीच लागेल. आणि मागच्या भागामध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, की मी कशा पद्धतीने फायनली मुंबईत जायचं मला चान्स मिळाला किंवा ठरवलं किंवा युनिव्हर्सनीच ते सगळं जुळवून आणलं असं आपण म्हणूयात. आणि मग पुढे मी काय केलं हे आजच्या भागात सांगणार आहे. आणि त्याच्यापुढे कदाचित अजून थोडासा हा व्हिडिओ मोठा होईल, लाँग होईल आणि थोडंसं जम्पिंग करत मी फास्ट फॉरवर्डमध्ये गोष्टी सांगीन. कारण की नाहीतर अगदी डिटेल सगळ्या गोष्टी सांगत बसले तर खूप भाग होतील, जे मला खूप भाग असे करायचे नाही आहेत. सो मध्ये मध्ये स्किप न करता एक डिटेल शेवटपर्यंत तुम्ही गोष्टी ऐका, बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येतील. हाय, हॅलो, नमस्कार. मी शर्वरी. तुम्हाला सगळ्यांना माझी ही लाईफ स्टोरी आवडतीये आणि कमेंट्स करतायत, काही जण रिलेट करतायत, काही जण पर्सनली मला सांगतायत. ह्याच्याबद्दल खूप खूप थँक्यू, धन्यवाद. आणि चला आता आपण पुढे काय घडलं हे बघूयात. तर झालं असं की तुम्हाला सांगितलं तसं की माझ्याकडे 2 तास होते आणि त्या 2 तासामध्ये 6:05ची मला इंटरसिटी पकडायची होती. आणि सगळं सामान घेऊन, कारण मला लाँग टर्मसाठी राहायला जायचं होतं. म्हणजे पुढचे महिना 2 महिना तरी मी पुण्यात येणार नव्हते, हे नक्की होतं. आणि जागा, तर जागेचं झालं असं की हे सगळं कळल्यानंतर मी आईशी फोनवरती डिस्कस केलं. आणि मग आईनी थोडंसं, बँकेमध्ये माझी आई जॉबला असल्यामुळे, माझे आई बाबा दोघेही बँकेत होते, त्याच्यामुळे मग आईने असा थोडासा विचार केला की आपले जे मुंबईत कोणी कोणी आहेत ओळखीचे लोक ब्रँचेसमध्ये, तर आपण त्यांना विचारूया की काही हेल्प होऊ शकेल का आणि पटकन कुठेतरी राहण्याची सोय होऊ शकेल का. आणि मग मी पण माझ्या काही ओळखीमध्ये माहिती काढायला सुरुवात केली. भराभर सगळ्यांना मी फोन फिरवले. आणि मग लक बाय चान्स आईच्या ब्रँचमध्येच एक काका होता, प्रधान काका. तर तो ज्या चाळीत राहायचा, खूप पूर्वी, तो लहान असताना कॉलेजमध्ये असताना ज्या चाळीत राहायचा दादरला, तर तिथे एक जण काकू होत्या की ज्यांच्याकडे अशा मुली पीजी राहतात. आणि हे कळल्यानंतर म्हणलं चला आता आपण पटकन त्यांना कॉन्टॅक्ट करू. त्यांनी नंबर दिला, फोन केला. त्या म्हणाल्या आत्ता सध्या माझ्याकडे कोणीही मुली नाही आहेत, तर त्यामुळे तू येऊ तर शकतेस. पण गोष्ट अशी आहे की मी उद्याच काही पहाटे 5 वाजता मी निघणार आहे गोंदवल्याला जायला आणि मी 8 दिवस जाणार आहे. तर तुला अचानकपणे एकटीलाच सगळ्या गोष्टी घरात हँडल करायला लागतील. मी तर तुझ्यावर विश्वास ठेवून जाईन. मला जेव्हा सांगतोय प्रधान, तेव्हा मी त्याच्या बोलण्यावरती विश्वास तर डेफिनेटली ठेवणार. एवढं मी त्याला ओळखते की तो चांगलीच व्यक्ती माझ्या घरी पाठवणार. पण तुला असं सगळं मॅनेज करायला लागेल. तर म्हणलं ठीक आहे, कारण आपली सोय होती ही गोष्ट महत्त्वाची आणि मलाही 7 वाजता सेटवरती पोचायचं होतं. आणि मग मी फटाफट सगळं पॅकिंग केलं सगळ्या गोष्टींचं. आणि खरं सांगू का, तेव्हापासून इतकं फटाफट डोकं चालताना पॅकिंगच्या वेळेला काय गोष्टी ठेवायच्यात, काय नाही गोष्टी ठेवायच्यात. आणि जवळजवळ 90 to 99% माझं पॅकिंग परफेक्ट होऊन जातं. इतकी आता सवय झाली तेव्हापासून मला पॅकिंगची, शिफ्टिंगची. आणि फटाफट ट्रेन पकडली. त्यानंतर मग तो प्रवास सगळा सुरू झाला. त्यांच्या घरी रात्री 9:15ला पोहोचले. त्यांनी विचारलं होतं काय जेवणार आहेस, म्हणलं नाही, थोडंसं खिचडी, भात, दूध एवढंच घेईन, जास्त नाही घेणार. आणि मग त्यांनी भराभर बेसिक घरातल्या गोष्टी कुठे काय आहेत दाखवल्या. चाळीतल्या घराचं, म्हणजे जर तुम्ही चाळीतल्या घरात राहायला असाल मुंबई, पुण्यामध्ये, तर तुम्हाला साधारणपणे कल्पना असेल की कसं घर असतं. प्रत्येक फ्लोअरला पाठीमागे एक कॉमन टॉयलेट असतं, म्हणजे संडास असतो, की जिथे त्या फ्लोअरवरचे सगळे लोक ते यूज करतात. किंवा मग खालीच सगळ्यांसाठी कॉमन 4-5 असतात. तर आता माझा जिथे जन्म झाला तिथे खालीच सगळ्यांसाठी 4-5 कॉमन होते. पण ह्यांच्याकडे ॲटलिस्ट प्रत्येक फ्लोअरवरती, म्हणजे साधारण एक असतात 10-12 घरं असतात आणि त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये कॉमन एक संडास असतो, एक टॉयलेट असतं. तर असं त्यांनी ते पाठीमागे आहे सांगितलं. प्रत्येकाकडे किल्ली असते, हे सगळं सांगितलं. बेसिक मीठ मसाले कुठे आहेत, पाणी कसं चढवायचं, मला तेही करायचं होतं. 8 दिवस की पाण्याच्या टायमिंगमध्ये यायचं होतं. मुंबईत मोस्टली संध्याकाळी पाणी येतं. मग त्यामुळे मला त्या पाण्याच्या टायमिंगमध्ये यायचं होतं. घरी पाणी भरायचं, मग परत जायचं. हे सगळं 8 दिवस तरी मला करायला लागणार होतं, पण इलाज नव्हता. तर मी कुठे राहत होते, तर शक्यतो मी दादर प्रिफर केलं होतं, कारण की मला वेस्टर्न पण जायचं होतं, सेंट्रल पण जायचं होतं आणि कधी
अचानक पुण्यात यायला लागलं, तर ह्या सगळ्या हिशोबाने मी दादर चूज केलं होतं राहायला. आणि मग मी वेस्टर्न सेंट्रल सगळीकडे मग जात होते, साऊथ बॉम्बे फोर्ट आणि अशा पद्धतीने सबब एरियामध्ये वगैरे. तर हां, तर दादरमध्ये राहत होते मी. पोर्तुगीज चर्चच्या समोरच ती चाळ आहे. आता आहे की नाही माहीत नाही, खूप वर्षात तिकडे गेलेच नाही आहे. जायचं आहे, खूप इच्छा आहे मला वेणूला नेऊन दाखवायची आहे ती चाळ की जिथे मी राहत होते. माझ्या नवऱ्याला तर हे सगळं खूप आश्चर्यकारक वाटतं, की असं म्हणजे कारण तो अशा पद्धतीने कधी राहिला नाही आहे. चाळीतलं आयुष्य म्हणजे जन्म त्याचा चाळीत झाला आहे नाशिकमधल्याच, पण तसा तो खूपच छोटा होता तेव्हा. ते लगेचच फ्लॅट वगैरे सिस्टीममध्ये शिफ्ट झाले होते. त्याच्यामुळे असं कॉमन टॉयलेटमध्ये जायचं आणि ती एक छोटीशी मोरी असते त्याच्यात अंघोळ करायची आणि मग सगळ्यांनी असं ॲडजस्ट करून त्या हॉल आणि किचनमध्ये झोपायचं. हे त्याला काही म्हणजे त्याला असं वाटतं की तू हे कसं केलं सगळं. तर केलं, कारण की जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचं पॅशन असतं, एखादी गोष्ट कमवायची असते, त्याचं ध्येय असतं ना, तेव्हा आपण ह्या गोष्टी करतच जातो. आणि कदाचित त्यावेळेला मुंबईतला माझा जन्म ही गोष्ट मला खूप कामी आली, कारण की ते कुठेतरी असतं ना, म्हणतात ना की आपण पोटात असल्यापासून गोष्टी शिकतो. तर ही गोष्ट कुठेतरी मला कामी आली तेव्हा. आणि मग हळूहळू त्यांच्याकडे ना बऱ्याच मुली वाढत गेल्या आणि मग त्यांचे कधी कधी नातेवाईक पण यायचे. आणि नातेवाईक यायचे ना, तर तेव्हा आता मी आणि अजून एक जण होती, ती पनवेलवरनं आली होती. तर आम्ही दोघी जरा काकूंच्या खास झालो होतो, की त्या बऱ्याच गोष्टी आमच्यासोबत पर्सनल पण शेअर करायच्या आणि हे ते. मग त्या आम्हाला असं रिक्वेस्ट म्हणजे कायम मी त्यांना येताना क्लासवरनं किंवा शूटिंगवरनं विचारायचे की काही आणू का, मग काही सामान आणायचं असेल तर त्या मला सांगायच्या किंवा खूप काही गोष्टी त्यांच्या पर्सनल आयुष्यातल्या शेअर करायच्या. त्याच्यामुळे मग आम्ही त्यांच्या जरा अशा खाजगीतल्या होतो ना, त्यामुळे त्या आम्हाला रिक्वेस्ट करायच्या जेव्हा त्यांचे पाहुणेकडे त्यांच्याकडे कोणी असं आलेलं असायचं राहायला, तर मग सगळ्यांना तेवढी चाळीतली तर जागा पुरत नाही, किचन आणि हॉल एवढी. मग त्यामुळे त्या रिक्वेस्ट करायच्या आणि मग त्यांच्या शेजारच्या घरामध्ये ॲक्च्युली ते घर होतं, पण त्यांनी ते रेंटनी एका सायकॅट्रिस्टना ऑफिस करायला, त्यांचं क्लिनिक करायला म्हणून दिलं होतं. तर लिटरली सायकॅट्रिस्टच्या एका क्लिनिकमध्ये असं त्यांचा सगळा तो सेटअप आहे. जस्ट यू इमॅजिन की एक खूप छोटीशी रूम आहे, जिथे तो सगळा सेटअप आहे, की खूप सारी काहीतरी रिलेटेड टू दॅट औषधं आहेत, खूप साऱ्या केसच्या फाईल्स आहेत, एक टेबल खुर्ची असा सगळा तो सेटअप आहे. आणि मग त्या सगळ्यात जागा करून आम्ही सतरंजी वगैरे असं सगळं दोघीजणी घालायचो आणि मग तिथे झोपायचो आणि सकाळी उठून येऊन मग सगळ्या गोष्टी आवरायच्या. माझा 7 वाजता क्लास, मला 7ला निघायला लागायचं. 8चा माझा क्लास होता काळा घोड्याला MMBला. तर त्याच्यामुळे मग सगळ्यात पहिली मीच उठायची 5 वाजता उठून. मग तेवढं एक होतं की काकूना काही ना काहीतरी ब्रेकफास्ट जे पाहिजे ते त्याही बरोबरीने उठायच्या आणि करून द्यायच्या आणि त्या जेवण उत्कृष्ट बनवायच्या. त्याच्यामुळे त्या काळामध्ये एवढं नक्कीच झालं की जेवणाचे असे माझे फारसे हाल नाही झाले कधी. आणि मग नंतर पण हाल म्हणजे कधी झाले सांगू का, कधी काकूंसोबत वाद झाले, भांडण झालं, तर मात्र त्या दिवशी काकू असं करायच्या की जास्त बनवायच्या नाहीत किंवा बनवायच्याच नाहीत. आणि मग मात्र तेव्हा सगळं पैसे बचाव आंदोलन आणि जास्त आईबाबांकडून घ्यायचे नाहीत पैसे, ह्या सगळ्या तत्वावरती मग काय नाही, सेनाभवनच्या इकडे जायचं किंवा शिवाजी पार्कच्या इकडे जायचं. तिथून सगळं ते जवळ आहे, जे मुंबईचे असतील त्यांना माहिती आहे, तर तिथे जायचं आणि मग एखादी फ्रँकी खायची, एखादा वडापाव खायचा आणि दिवस पुढे न्यायचा आनंदाने. पण माझ्यासाठी ही गोष्ट इतकी आनंदमय होती की मला मुंबईत राहायला मिळतंय, कारण की माझ्यासाठी ही गोष्ट तेव्हाही आणि आजही खूप माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे की जर मला आयुष्य मुंबईत काढायला मिळालं, मला मुंबईत राहायला मिळालं. ऑफकोर्स आय एम प्राऊड पुणेकर, मला पुण्याबद्दल प्रचंड प्रेम आहे. पण मला जे करिअर करायचं होतं किंवा आहे त्यासाठी मला मुंबईशिवाय पर्यायच नाही आहे, हे मला माहिती आहे. आणि त्याच्यामुळे मला ते मुंबईत राहणं ह्याचं खूप ऑब्सेशन होतं किंवा आहे. आणि मला आवडते हवा मुंबईची, जी मला सूटही होते. मुंबईत गेल्यानंतर धडाधड माझे केस वाढून कमरेपर्यंत होतात, मी अजून फेअर होत जाते, म्हणजे गव्हाळ वर्णाची मी अजून फेअर
वर्णाकडे जात जाते. आपोआप माझं वजन मॅनेज व्हायला लागतं आणि सगळ्या गोष्टी, आणि मी जास्त उत्साही होते आणि सगळ्या गोष्टी मी करायला लागते. आय डोंट नो आता काय आहे, कारण आफ्टर माय मॅरेज मी गेलेलीच नाही आहे मुंबईला. ठीक आहे, मी गेली आहे एकदा माझ्या आजीला भेटवायला आणि हे करायला वेणूला, पण ते बोरिवलीत, आणि ते आम्ही 2-3 दिवस गेलो होतो असं. पण जे आत्ता मी सांगते ना, तेव्हाची सिच्युएशन अशी गेले नव्हते. ऑडिशन्सला जात होते आणि एकीकडे माझं ॲज अ असिस्टंट डिरेक्टर म्हणून पण चालू होतं काम, मी ते करत होते. ते खूप छान पद्धतीने चालू होतं आणि ते असं चालायचं की त्याच्या शिफ्ट्स असतात शूटिंगच्या, त्याच्यामुळे कधी कधी नाईट शिफ्ट असायची आणि मग किंवा अशी मधलीच असायची 12 वाजता वगैरे चालू व्हायची दुपारी शिफ्ट आणि मग 2-3ला वगैरे रात्री संपायची. नाईट असेल तर मग पूर्ण म्हणजे संध्याकाळी 7ला गेलं आणि पहाटे आलं किंवा सकाळी आलं 7-8 वाजेपर्यंत, दॅट वॉज ओके. पण जी मधलं असं काहीतरी असायचं ना, 2ला संपायची शिफ्ट, 3ला संपायची, तर मग तेव्हा तिकडे मालाडवरून त्या आणि जर तुम्हाला कोणाला माहिती असेल तर असे जे सेट्स असतात ना सिरियलचे, सिनेमाचे, ते थोडेसे लांब असतात, आत असतात कुठे कुठे. मड आयलंड वगैरे तर खूपच आत असतात. तिथेही मी जायचे ऑडिशन्सना वगैरे, आणि मग ते तिथून असं ते खूप आतून आतून गल्ल्यांमधनं मालाडला स्टेशनला यायचं. मग वेड्यासारखी भूक लागलेली असायची. मुंबई जागीच असते 24/7, त्यामुळे स्टेशनवरती असंच काहीतरी थोडंसं खायचं वगैरे, डिपेंड्स, पावभाजी, छोले भटुरे किंवा वडापाव आपल्या बजेटनुसार आणि भुकेनुसार. आणि तेव्हा त्या काळामध्ये प्रचंड प्रमाणात चहा कॉफी होत होतं माझं. आणि मग ट्रेन पकडायची. मग कसं करायचं, तर ज्या कंपार्टमेंटमध्ये बायका आहेत आणि कॉन्स्टेबल आहे त्याच्यात चढायचं, सगळ्यांशी बोलायचं, कोण कोणत्या स्टेशनला उतरणार आहे वगैरे बघायचं. आणि दादर येईपर्यंत जर का सगळ्याजणी मध्ये कुठेतरी वेगवेगळ्या स्टेशन्सवर उतरून जाणार असतील तर लास्टवाली बाई जिकडे उतरणार असेल तिकडे मी पण उतरायचे आणि परत दुसरं कंपार्टमेंट पटकन ट्रेन सुरू व्हायच्यात शोधायचे की जिथे परत कोणीतरी बायका असतील, फक्त कॉन्स्टेबल पण असेल असं नाही, तर बायकाही असतील. असं करत करत मग मी दादरला उतरायचे. मग मी मधल्या गल्ल्यांमधनं चालत नाही यायचे, मी बाहेरनं फिरून अशी लांबून यायचे याच्यावरून, कुठून, सेना भवनवरून, आणि मग तिकडून अशी मी चालत यायचे, कारण तिथे जरा सिक्युरिटी वगैरे असते. मध्ये रानडे रोडला वगैरे अशी सिक्युरिटी नसते, म्हणजे असं काही जाग जास्त नसते, सगळं बंद होऊन गेलेलं असतं. दुपारची वगैरे असते पण एवढ्या रात्री नसते. आणि मग असं माझं सगळं रुटीन चाललेलं होतं तिथे. आणि मीन द टाईम मग असं झालं होतं की बाबा तर स्पष्ट बोलले होते, तुला या क्षेत्रात करायचं ना, तू लग्न कर, तू आडनाव बदल, नाव बदल, मग तुला काय करायचंय ते कर. आणि आईला पण ना आज आता तिला असं वाटतं की नाही यार, हिला आपण सपोर्ट करायला पाहिजे होता. म्हणजे ती आज असं म्हणते की मला हेही शक्य होतं करणं, की मी बदली घेतली असते आणि तुझ्याबरोबर मुंबईत राहिले असते, तू केलं असतंस. कारण मला जितकं फॅसिनेशन BMCC आणि फर्ग्युसनमध्ये शिकायचं होतं ना, तितकंच मी तेव्हा माझ्या आईबाबांना म्हणत होते की मला ना तुम्ही त्यावेळेला, मला मागच्या ह्या व्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये सांगायचं राहिलं की मला तुम्ही रुया रुपारेल वगैरे असं मला ट्राय करायचे जायचे, की जेणेकरून मला तिथेच ह्या गोष्टी सगळ्या खूप छान पद्धतीने एक्सप्लोअर करता येतील, शिकता येतील आणि पुढे ह्या क्षेत्रात कामही करता येईल. पण ते नाही, ठीक आहे, नाही झाल्या त्या गोष्टी. म्हणजे हळूहळू जेव्हा मग मी मुंबईत पण माझे खूप जणांशी ओळखी झाल्या, मग मुंबईत पण मी बरेच निवेदनाचे शोज केले, लाईव्ह पण खूप छान छान शो केले. आणि मुंबईमध्ये साधारण पहिल्या 2-3च शोज नंतर मला वाटतं 4था-5वा शो असेल माझा, की जेव्हा मी 3 तास शो सादर केल्यानंतर निवेदनाचा मला 10,000चं पाकिट मिळालं. आणि ही गोष्ट मी तुम्हाला सांगतेय साधारणतः 2007-2008ची वगैरे गोष्ट सांगतेय, की जेव्हा मला असं मिळालं पाकिट. आणि इकडे ॲक्च्युली माझं लॉचं पण कॉलेज होतं, थोडंफार काही ना काहीतरी चालू होतं, पण मी बुडवलं होतं आणि मग मी जास्त जायचं नाही. मग मी थोडंसं ते कधीतरी यायचे पुण्यात, मग अटेंड करायचे, मग एरवी नोट्स घेऊन जायचे आणि करायचे, आणि अशा पद्धतीने माझं ते सगळं शेवटची वर्ष सगळी चालू होती. हे जे सगळं मी तुम्हाला सांगते ना, हे सगळं साधारण 2007 पासून ते 2011पर्यंतचा वगैरे हा पिरियड मी तुमच्यासोबत शेअर करते. त्याच्यामध्ये मध्ये अप डाऊन आणि अशा पद्धतीने सगळं माझं सुरू होतं.
जसं मला शूटमध्ये पण सुट्टी मिळेल किंवा मग मी मागायचे आणि मग मी यायचे, जी इम्पॉर्टंट लेक्चर्स आहेत ती अटेंड करणं आणि अशा सगळ्या गोष्टी मी करायचे. तर आणि आमचे ना प्रोफेसर जे होते ना, याचे आमचे जे प्राचार्य होते लॉ कॉलेजचे, तर ते नेहमी असं म्हणायचे की जे लोक फर्स्ट बेंचर्स असतात ना लॉ कॉलेजमध्ये, तर ते खूप चांगले प्रोफेसर्स होतात आणि जे लास्ट बेंचर्स असतात ना किंवा जे बंक करतात, तर ते खूप चांगले लॉयर्स होतात, ॲडव्होकेट्स होतात किंवा न्यायाधीश वगैरे होतात. तर असं ते नेहमी म्हणायचे गमतीने. आणि अशा पद्धतीने माझं सगळं सुरू होतं आणि मीन द टाईम मग एक 11 सालामध्ये वगैरे 10 सालात आय थिंक सो 10 सालात जेव्हा मी इथे एकदा केव्हा तरी आले होते, तर जेव्हा मी तहानी असताना, बाळ असताना आम्ही ना पुण्यामध्ये सातारा रोडला गुरुराज सोसायटीमध्ये राहायचो. तर तिथे आमचे जे शेजारी होते, हां, तर त्या शेजारच्यांचा काहीतरी लग्नाच्या वाढदिवसाचा वगैरे असं काहीतरी असा कार्यक्रम होता, जो आनंद मंगल कार्यालयात होता. कुठे? स्वारगेटच्या जवळ, नेहरू स्टेडियमच्या समोर. ठीक आहे. तर तिथे आम्ही गेलो होतो आणि मुळातच मला असं छान नटायची वगैरे सगळी आवड असल्यामुळे मी तिथे छान आवरून गेले होते आणि तिथे समोर मला कोणीतरी पाहिलं होतं आणि 11 सालामध्ये त्यांनी एका मध्यस्थां थ्रू माझ्या आईला कॉन्टॅक्ट केला आणि विचारलं की आम्ही तुमच्या मुलीला त्या कार्यक्रमात बघितलं होतं आणि आम्हाला म्हणजे आमच्या मोठ्या मुलासाठी तिला मागणी घालायची आहे आणि ते सातारचे होते. तर आणि गंमत अशी झाली की तेव्हा काही डोक्यात नव्हतं लग्नाचं वगैरे. ठीक आहे. इव्हेंच्युअली मला ना चांगले रिस्पॉन्सेस यायला लागले होते ॲज अ ॲक्ट्रेस म्हणून. मी जिथे जिथे ऑडिशन्स देत होते तिथे. आणि ज्या वेळेला मला हे आईने सांगितलं तर की असं असं आहे, तो मुलगा सध्या तर ठाण्यात जॉब करतोय, बदलीची नोकरी आहे बँकेतच, तर भेटून घे एकदा तिथे. तर मी म्हणलं की खरं तर ज्या दिवशी मला त्याला भेटायला जायचं होतं त्याच दिवशी पुढचं पाऊल सिरियलसाठी मी शॉर्टलिस्टेड होते आणि मला सेकंड राऊंडच्या ऑडिशनला जायचं होतं. तर पुढचं पाऊल ही सिरियल तुम्ही बघितलीच असेल, स्टार प्रवाहाला खूप वर्ष गाजली, खूप फेमस झाली. हां, तर आय डोंट नो की मी कुठल्या कॅरेक्टरसाठी शॉर्टलिस्टेड होते, कारण मी गेलेच नाही ना. गंमत अशी झाली की बुद्धी कशी होते किंवा माहीत नाही डेस्टिनी आपली कशी असते. ते मी शॉर्टलिस्टेड असताना मला तिथं त्याच टायमिंगला जायचं असताना मी तिथं न जाता मी त्या मुलाला भेटायला गेले. आणि आय थिंक तिथूनच लाईफची जरा थोडीशी काही वर्षांसाठी चुकीची चक्र फिरली आणि किंवा ते प्राक्तन होतं असं मी म्हणते. आता हे सगळं तुम्हाला खूप मी शांतपणे किंवा लाईटली सांगू शकते. पण मला वाटत होतं, मला 11-12 सालामध्ये वाटत होतं की हा खूप सुंदर काळ मग माझ्या आयुष्यात सुरू झालेला आहे. पण तसं नव्हतं. तसं अजिबात नव्हतं. त्या मुलाला मी भेटले. पुढे काय झालं? खूप वेळ बोलली आहे त्याच्यामुळे पुढे काय झालं हे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये डेफिनेटली सांगेन. सो स्टे ट्यून. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय. टेक केअर.